Today's play activity is add a word, which comes under the category of language development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to listen and repeat words, to increase vocabulary, to improve memory power, and to understand categories. For this, we need a large group of students. How we have to play this activity? Let the children sit in a circle. You begin the game by saying a word. A child sitting next to you must repeat your word and add one of his/her own. For example, you say the boy. The child next to you say boy, girl. The child next to that child says boy, girl, chair, and so on. Continue for a 5 to 6 words chain, then start a fresh round. One variation is possible here. Start this game by saying, I'm packing my bags and I need your help. I will put in a skirt, and what will you put in? Then child next to you will say, I will put in skirt and a blouse. Each child in turn will repeat what is already packed and add one more item. Continue as long as the children can. Now second variation is possible here. Only theme words are allowed. Like start the game like this. I went to the zoo. I saw a tiger. The child next to you must say, I went to the zoo. I saw a tiger and elephant, and so on. Now third variation is also possible. With the older children, play with the short sentences and compose a story. ही ॲड अ वर्ड नावाची एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे जी मुलांच्या भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते. ह्याच्यामध्ये मुलं सगळे सर्कलमध्ये बसतील आणि टीचरनी एखादा शब्द म्हणायचा आहे आणि त्या शब्दाला धरूनच टीचरच्या बाजूला बसलेला मुलगा आणखी एक शब्द जोडेल. जसं उदाहरणार्थ टीचर जर बॉय म्हणते तर टीचरच्या बाजूला बसलेला मुलगा किंवा मुलगी बॉय आणि गर्ल म्हणेल आणि त्याच्याही नंतरचा विद्यार्थी बॉय, गर्ल अँड चेअर आणि असे इतर एक एक शब्द जोडत जाईल. मग असे 5-6 शब्द जर 5-6 शब्दांची अशी चेन बनवून आपल्याला हा गेम खेळायचा आहे. आणि मुलं जर 7-8 शब्दही लक्षात ठेवू शकत असतील तरीही छान, कारण हा मेमरी गेमच आहे. नाहीतर मग 5-6 शब्द झाल्यानंतर मुलं पुन्हा नव्या शब्दांनी आपण सुरू करू शकतो. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की आपण म्हणतो आहे की मला ट्रिपला जायचं आहे आणि मला माझी बॅग पॅक करायची आहे आणि मला तू मदत करशील का? ह्याच्यामध्ये मी माझं स्कर्ट घेते आहे आणि तू काय टाकशील बॅगमध्ये? तर मग तुमचा बाजूला बसलेला मुलगा म्हणतो की आपण ट्रिपला जाऊया, मी माझं स्कर्ट घेतलं आहे आणि ब्लाऊज घेतला आहे. मग त्याच्यानंतर बसणारा मुलगा म्हणेल की आपण ट्रिपला जाऊया आणि मी स्कर्ट घेतला आहे, ब्लाऊज घेतला आहे आणि मग मी एक स्वेटर घेतो आहे, किंवा त्याच्यानंतर मी माझा टिफिन घेतो आहे, किंवा मी माझा ब्रश घेतो आहे. असे वेगवेगळे शब्द जे आपण ट्रिपला जायसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू लागतील किंवा कुठलं सामान आपल्याला न्यावं लागेल, औषधं न्यावे लागतील, तर असे मुलं आयडिया देतील आणि ते रिलेव्हंट शब्द मुलं जोडतील. मग जोपर्यंत मुलं करू शकत असेल तोपर्यंत हा गेम असा खेळायचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक दुसरं व्हेरिएशन असं आहे की टीचर म्हणते की आपण प्राणी संग्रहालयामध्ये मी गेली होती आणि तिथे मी टायगर पाहिला, वाघ बघितला. आणि मग बाजूला बसलेला मुलगा म्हणतो की मी प्राणी संग्रहालयात गेलो होतो आणि तिथे मी टायगर पाहिला आणि हत्ती बघितला. त्यानंतर इतर मुलं जे आहे 1 बाय 1 प्रत्येक मुलगा एक एक त्याच्यामध्ये प्राण्याचं नाव जोडत जातो. मग ह्याच्यातून काय होतं की एक रिलेव्हन्सी मुलं शिकतात. म्हणजे मुद्देसूद बोलणं, कुठला टॉपिक सुरू आहे त्याच्याशी रिलेटेडच मुलांनी बोलायला पाहिजे. त्यासाठी मुलांनी अवधान पण द्यायला हवं, म्हणजे मुलांनी व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, जेणेकरून त्याच्याशी संबंधितच शब्द मुलं सांगतील. म्हणजे ह्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन पण लागतं, मुलांचं अटेन्शन लागतं आणि परत मेमरीसुद्धा लागते, कारण हे सगळे वाक्य रिपीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये तिसरं आणखी एक व्हेरिएशन असं आहे की जर मुलं थोडे मोठे असतील तर एक एक वाक्य जोडतील. नुसतं शब्द जोडायच्याऐवजी छोटे छोटे सेंटेन्सेस जोडतील आणि एखादी स्टोरी बनवतील. तर अशी ही एक मजेशीर ही ॲड अ वर्ड म्हणजे एक शब्द वाढवण्याची ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे, जी मुलांना आणखी बोलकं बनवते. आणि जे मुलं अबोल असतील किंवा शाय असतील तर त्याही मुलांसाठी ही ॲक्टिव्हिटी खूप छान आहे. आणि मुलं
आणि ह्याच्यासाठी आपल्याला कुठलं साहित्य लागत नाही. त्यामुळे आपण नुसतंच प्रवासातही असेल किंवा घरीही असं बसलो असेल तरी आपण सहज खेळू शकतो. असे हे 3-4 व्हेरिएशन्स इथे दिलेले आहे आणि ह्याच्यात आपण वेगवेगळे उदाहरणं, वेगवेगळे टॉपिक घेऊन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा गेम खेळू शकतो.